आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. अपघातग्रस्त कुटुंबाकडून 25,000 लाचेची मागणी. सावर्डेतील पीएसआयला एसीबी कडून रंगेहात अटक. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांकडून विमा प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात 25,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत सावर्डे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे याला रंगेहात अटक केली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे परिसरात मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीच्या वारसांना विमा दावा दाखल करण्यासाठी आरटीओ तपासणी अहवाल तसेच DAR आवश्यक होता. ही कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने 25,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचला. मागणी केलेल्या रकमेपैकी 15,000 रुपये त्रयस्थ व्यक्तीमार्फत स्वीकारताना आरोपी अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान दुःखाच्या प्रसंगी असलेल्या कुटुंबियांकडूनही पैशांची मागणी झाल्याची बाब समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भ्रष्टाचार विरोधातील ही कारवाई पुढे किती निर्णायक ठरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सावर्डे, रत्नागिरी.